अमरावतीत भरती प्रक्रियेतील अन्यायाविरोधात आता ठिणगी पडली आहे। अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे 63 सुरक्षा रक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले असून आजपासून प्रहार जनशक्ती पक्षाने आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे। नेमकं प्रकरण असं की गेल्या 4 वर्षापासून म्हणजेच 2022 पासून हे सुरक्षा रक्षक आपली सेवा देत आहेत, मात्र मंडळाला कायमस्वरूपी अध्यक्ष नसल्याने त्यांची नोंद प्रलंबित होती। 4 डिसेंबर 2025 रोजी या जवानांची मैदानी चाचणी घेण्यात आली, मात्र प्रशासनाने इथेच मोठा खेळ केला। एकाच दिवशी झालेल्या चाचणीत 32 जणांची भरती जुन्या नियमानुसार करण्यात आली, मात्र उर्वरित 63 जणांना अचानक नवीन जाचक नियमावली लागू करण्यात आली। ही नवीन चाचणी पोलिसांच्या भरतीप्रमाणे अत्यंत कठीण असल्याचे सेवेत असलेले 63 जवान त्यात अपात्र ठरले। प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी प्रशासनाला सवाल केला की जर 32 जणांना जुना न्याय तर मग 63 जवानांवरच नवीन नियमाची कुऱ्हाड का? जवानांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या अन्यायाविरोधात आता प्रहार पक्ष आक्रमक झाला आहे। 19 जानेवारी 2026 पासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयासमोर हे 63 जवान आपल्या कुटुंबासह अर्धनग्न आंदोलन करणार आहेत। जोपर्यंत या जवानांची भरती जुन्या GR नुसार होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। आपल्या इथे 2022 पासून सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीमध्ये बऱ्याच आस्थापनेवर जलसंपदा, विद्युत, महावितरण या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे। ठेकेदाराची पिळवणूक होऊ नये म्हणून एक 2006चा जुना GR होता, त्या GRमध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी करायची आणि मंडळ त्यांना समाविष्ट करून घेण्याचा असा एक GR होता। पण येणाऱ्या नवीन सरकार, भाजप सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो GR 2025 रोजी रद्द करून त्या GRला पोलिसांप्रमाणे चाचणी करण्यासाठी दिली आहे। आणि हे सुरक्षा रक्षक जेवढेही आहेत, हे सुरक्षा रक्षक 1600 मीटरची धावणी, गोलाफेक पोलिसांप्रमाणे भरती देऊ शकत नाही। आजच्या तारखेत जर आपण एखाद्या ड्युटी पोलीसवाल्याला सुद्धा ही रनिंग करायला लावली तर तो सुद्धा हे ड्युटी रनिंग करू शकत नाही। त्यानंतर इथे आता काय मागणी आहे भाऊ तुमची? आता हे मागणी आहे आमची की आता जो नवीन GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जुन्या GR नुसार यांची सगळ्यांची नोंदणी। आज नेमकं कशा प्रकार कोणतं आंदोलन होतं, काय होतं? आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आजचं अर्धदफन आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन, हे आंदोलन जोपर्यंत मुंबई प्रधान सचिव, अवर सचिव किंवा कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील किंवा याच्यापेक्षाही तीव्र करण्यात। माझं नाव सपना आकाश लंगोटे आहे। माझी आई 17 जुलै रोजी मरण पावली। माझी आई नोकरीवर होती, सुरक्षा रक्षक म्हणून अनुकंपातून लागली होती आणि तिची जागा रिक्त होती। त्या जागी मी फॉर्म भरला तर GR जुनानुसार मला तिथं रिक्तपदी लावून द्या। शासनाला हीच माझी मागणी आहे। नवीन जो GR आहे तो रद्द करावा आणि जुन्या GRनुसार मी तिथं कार्यरत लागावं माझ्या आईच्या ठिकाणी, हेच माझी मागणी आहे। तुमची जर मागणी पूर्ण झाली तर पुढे काय? मी तिच्या जागी लागेल पुढे काय म्हणजे, आणि आंदोलन हे थांबून जाईल आणि आम्ही आमच्या नोकरीवर लागून जाऊ। आणि मेन म्हणजे माझे जे आईचे जे रोजीरोटी होती ते आमचं घर पूर्ण होऊन जाईल। आता तिचं आमच्या घरी कसं आई नोकरीवर असल्या कारणानं ती कमावणारी होती तर आमचं घर चालत होतं। आता ती मरण पावली तर आमच्या घरी कोणी आहे नाही सध्या कमावणारं। आता ही जी मुलगी आहे ती हिचा नवरा मरण पावला, ती हिच्या जागी समजा ही जर लागली तर हिच्या मुलाचं पालन पोषण ही करू शकते। म्हणून शासनाची कडे हेच मागणी आहे आमची की जे जुना GR होता त्यानुसार